तरुणांची माती वळवण्याचं काम होतंय का? 100% आज आपण पाहू शकता की नेपाळमध्ये ज्या जेन्झी मतदारांनी पूर्ण तिथलं जे सरकार आहे त्या सरकारला पूर्ण बदलून टाकलेलं आहे आणि कदाचित अशाच पद्धतीने युवकांना म्हणजे कन्फ्यूज करण्याचं काम, त्यांना त्यांचं माइंड डायव्हर्ट करण्याचं काम कदाचित ह्या नेते मंडळींकडनं होत आहे. पण शेवटी हा भारत देश आहे, ही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा जो युवा आहे तो सुसंस्कृत युवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या युवकाला माहिती आहे की त्यांचा विश्वास जो आहे तो आदरणीय मोदी साहेबांवर, महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदे साहेबांवर आहे आणि त्यामुळे अशा कुठलीही पावले उचलणार नाही. परंतु सर्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवकांकडनं आम्हाला मागणी, युवासेना म्हणून आमच्या सगळीकडे मागणी येतात. म्हणजे आज आपण पाहू शकता हे काय विषय फक्त मुंबई ठाणे मर्यादित नाहीये. आज हा जो राग आहे आपण पाहू शकता की महाराष्ट्रातून आलेले सर्व युवा सैनिक आहेत, हे महाराष्ट्रातून आलेले आमचे युवा सैनिक हे त्यांचा हा राग या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही निश्चितपणे शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहोत. तर माफी मागितलीच पाहिजे. महाराष्ट्राच्या युवकांची माफी, देशाच्या युवकांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे युवकांना पुढे नेत आहेत. आज तुम्ही बघा की भारत देश स्टार्टअप्स असतील, वेगवेगळे व्यवसाय असतील, हे सगळे पुढे नेण्यासाठी आज युवकांना पुढे नेण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेब करतायत, आदरणीय शिंदे साहेब करतायत, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत. परंतु संजय राऊत वारंवार अशा टीका करून युवकांचं कुठेतरी प्रोत्साहन कमी करण्याचं काम हे ते करतायत. म्हणून युवा जो आहे तो भारताची ताकद आहे, युवा जो आहे तो या महाराष्ट्राची ताकद आहे, हे भविष्य युवकांचं आहे आणि अशा पद्धतीने युवकांवर टीका करणं हे चुकीचं आहे. हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतोय. प्रामुख्यानं युवासेना एकच मागणी करते की संजय राऊतांनी जसं ट्विट करून युवकांचा अपमान केलेला आहे, संजय राऊतांनी कॅमेऱ्याच्या समोर येऊन महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवकांची माफी मागावी, ही आमची त्या ठिकाणी विनंती असणार आहे. आणि निश्चितपणे जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने, युवा सेना स्टाईलने आम्ही जे आंदोलन करायचं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. सर, संजय राऊत यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, कुठेतरी या संघर्षाचा राग या ट्विटच्या माध्यमातून आलाय? नाही, हे भांडणाचाच परिणाम मला दिसतोय. त्या दोघांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे कदाचित हे अशा प्रकारे ट्विट, आणि नेमकं रात्रीच्याच वेळेस हे ट्विट येत आहेत, त्यामुळे कदाचित तो कारण असू शकतो. शेवटी मेंटली थोडं आपण डिस्टर्ब झाल्यानंतर आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, आपण आपल्या घरच्यांशी बोलतो, आपल्या नेतृत्वांशी बोलत असतो. परंतु संजय राऊत साहेबांकडे आता नेतृत्व सुद्धा नाहीये, कारण त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठांसोबत काही पटत नसल्यामुळे त्यांनी कदाचित तो राग त्या ट्विटच्या माध्यमातून, ती भावना जी त्यांची होती त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे.